परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर कायम असल्याची माहिती आता समोर आली. महाराष्ट्राला परकीय गुंतवणुकीत पहिली पसंती मिळत असून कर्नाटक, गुजरातला महाराष्ट्राने केव्हाच मागे टाकले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल. शिंदे फडणवीस सरकारची घौडदौड. परकीय गुंतवणूकदारांची पुन्हा महाराष्ट्राला पसंती. परकीय गुंतवणूकदारांनी पुन्हा महाराष्ट्रावरच विश्वास दाखवलाय. परकीय गुंतवणुकीत देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असल्याची आकडेवारी समोर आली. चालू वर्षात आतापर्यंत महाराष्ट्रात तब्बल 65,502 कोटींची परकीय गुंतवणूक आल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. 23-24 मध्ये एप्रिल ते जून आणि त्याचा पुढचा आकडा जर आपण बघितला तर 65,502 कोटी इतकी गुंतवणूक आपल्याकडे आलेली आहे आणि एकूण ती 1,18,422 कोटी रुपये एवढी गुंतवणूक आपल्याला 22-23 ची त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात 1,18,422 कोटींची परकीय गुंतवणूक. 2023-24च्या पहिल्या तिमाहीत 36,634 कोटींची परकीय गुंतवणूक आली. 2023-24च्या दुसऱ्या तिमाहीतही 28,868 कोटींची परकीय गुंतवणूक आली. आनंदाची बाब म्हणजे कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातमध्ये जेवढी परकीय गुंतवणूक आली आहे त्यापेक्षा एकट्या महाराष्ट्रात आलेली परकीय गुंतवणूक जास्त असल्याचं सरकारनं सांगितलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण कर्नाटकपेक्षाही मागे होतो. महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर आलाच, पण जे आपले त्या अर्थाने प्रतिस्पर्धी आहेत कर्नाटक आणि गुजरात यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा देखील जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आहे. परकीय गुंतवणुकीबाबत संजय राऊतांना विचारल्यानंतर त्यांनी यावरही तिरकस प्रतिक्रिया दिली. डॉक्टर है फडणवीस जी, उनके पास जानकारी है, दी होगी मुझे नहीं लगता. डॉक्टर है फडणवीस जी, उनके पास जानकारी है, दी होगी मुझे नहीं लगता. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रानं अव्वल क्रमांक राखलाय. आता महाराष्ट्र हे देशात सर्वात जास्त रोजगार देणारं राज्य बनावं आणि स्थानिकांना रोजगारात अग्रक्रम मिळावा अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जाते. चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.